त्या कमरेला एक सुडा श्री मुकुटाला वस्त्र त्यांना दिलेले आहे। लीळा तुम्हाला माहिती आहे, चिंचोके आणल्या, बाबुळ्याच्या शेंगाच्या दामटे केलेले आहे। स्वामींना देवाण घेवाण करताय। आधी स्वामी त्यांच्याशी बोललेले आहे, नंतर संबंध दान देत आहे, नंतर त्यांची शिदुरी आरोगणा करताय। प्रेमाची चाल त्यांची वाढवलेली आहे। तुम्हाला सांगण्याचं सगळ्यात महत्वाचं का ते वस्त्र परत घेतले, त्याची गोफण बनवलेली आहे, त्याच्यात दगड नाही ठेवले। जी चिंध्या असतात त्या चिंध्या गुंडाळलेल्या, त्याच्या भेंडवडी केलेल्या आहेत, बाबळीच्या झाडावर चढले आणि देव भाव होरडीये। संध्याकाळ काही पक्षी आलेले नाहीये, कोण्या पिकाचं सांभाळ करायचं नाहीये, करता काय आहेत स्वामी? स्वामी म्हणताय भाव होरडीये, जाब होरडीये। याचा अर्थ नेमका काय? जे विशेष ज्ञानी स्वामींच्या जवळ आलेले आहेत त्यांची अविद्या छेद करतायत। सगळ्यात महत्वाचं स्थान हे काकड्याचं आहे। इथं आपण दरवर्षी कार्यक्रम घेतात। 5 मंडळ आहेत, सावळी आहे, शिंदी आहे, कुष्टा आहे, कोल्हा आहे आणि काकडा आहे। 5 मंडळ आहे, बरोबर ठरवलं, 5 अवताराचे 5 मंडळ। आणि दरवर्षी इथं 10 दिवस नवरात्राचा कार्यक्रम होतो। या वर्षी आमचे कनिष्ठ गुरुबंधू ज्यांचा आश्रम निपाणीला आहे, त्या आश्रमात फार पूर्वी नामाचे 10 ठाय मी लावलेले होते। आतापर्यंत पंथात कोणीच पोथी केली नव्हती नामाच्या 10 ठायावर। तिथं ती पोथी मी केली। आमचे गुरुबंधू त्यांनी ती पोथी व्यवस्थित पकडलेली आहे, धरलेली आहे आणि आपल्यापर्यंत